मेटा प्लॅटफॉर्म्स इंकनं बुधवारी सांगितलंय की ते आपल्या 13% कर्मचाऱ्यांना म्हणजेच 11,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना ले ऑफ करतायत. या वर्षातली सर्वात मोठी टेक आर्थिक दिवाळखोरीचं कारण त्यांनी दिलंय. फेसबुक वाढता खर्च आणि कमकुवत ॲडव्हर्टायझिंग मार्केटशी लढा देत आहे. म्हणूनच मेटाच्या 18 वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच व्यापक नोकऱ्यांमध्ये कपात असणार आहे. इलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटर आणि मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन सोबत इतर मोठ्या टेक कंपन्यांमध्ये सुद्धा हजारो कर्मचारी कमी केले जात आहेत. यामध्ये भारतीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. म्हणूनच जाणून घेऊया की या सगळ्याचा भारतीय रोजगारावर नक्की काय परिणाम होऊ शकतो. कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी कर्मचारी कपात असणार आहे. ट्विटरमध्ये जितकी कर्मचारी कपात झाली किंवा होणारे त्यापेक्षा कितीतरी जास्त कर्मचारी हे मेटामधून कमी केले जातील. मेटाच्या कर्मचारी कपातीमागे 5 मोठी कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या तिमाहीत मेटाची व्हर्च्युअल रियालिटी कंपनी असलेल्या रियालिटी लॅबला $3.7 बिलियन नुकसान सोसावं लागलंय. कर्मचारी कपातीचं हे सगळ्यात मोठं कारण समजलं जात आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत झालेली प्रचंड घसरण सुद्धा कर्मचारी कपातीसाठी कारणीभूत ठरली आहे. 2022च्या सुरुवातीपासूनच झुकरबर्ग यांच्या वैयक्तिक संपत्तीत सातत्यानं घट होत आली आहे. मार्क झुकरबर्ग यांनी विशेषतः भारतीय कर्मचाऱ्यांच्या वर्क व्हिसा आणि इमिग्रेशनसाठी वाढीव कालावधी देण्याचं समर्थन केलंय. मला माहिती आहे की तुम्ही इथं विजावर आला असाल तर हे विशेषतः कठीण जाईल असं मार्क झुकरबर्ग म्हणाले. याचा अर्थ प्रत्येकाला त्यांच्या विजा वाढीव इमिग्रेशन स्थितीनुसार योजना बनवण्यासाठी आणि त्यांना काम करण्यासाठी वेळ मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.